करू नका तुम्ही, म्हणजे असे दैनिक पळाले पाहिजे, असा विचार करायला पाहिजे. तुम्ही राजकारणाला विचारू नका, एवढं विद्यार्थी म्हणून तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि जास्त बोललं असेल तर संयोजकाची शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार आपण या ठिकाणी वितरण करत आहोत. आपला हा पहिला पुरस्कार माननीय आयुष्यमान प्रकाश त्रिभुवन सरांना जातोय. प्रकाश त्रिभुवन माननीय प्रकाश त्रिभुवन. नमस्कार, मी डॉक्टर राकेश रामराजे, SNDT विद्यापीठामध्ये शिक्षण विभागामध्ये मी प्राध्यापक आहे. दैनिक निळे प्रतीक यांच्यामार्फत मला निरोप आला होता की तुम्हाला एक समाजसुधारक असं म्हणून एक पुरस्कार देण्यात येतोय असं म्हणून. तर त्यांना विचारलं की माझी माहिती कुठून मिळाली, तर त्यांनी सांगितलं की आमच्या सामाजिक संस्था एक समाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती गोळा करत असते. त्या माध्यमातून तुमची माहिती आमच्यापर्यंत आलेली, त्याच्यामुळे आम्ही तुमचं सिलेक्शन केलेलं आहे. एकंदरीत पाहता या कार्यक्रमाचं स्वरूप पाहता हे खूप मोठं आहे. म्हणजे एखादं दैनिक समाजातील लोकांचा सर्वे करून त्यांची माहिती घेऊन आणि इथे बोलवून एक प्रत्यक्ष असं कार्यक्रमाद्वारे त्यांचा सत्कार करतं. म्हटलं तर एक दैनिक म्हणा किंवा कोणतं न्यूज चॅनल म्हणा की असा उपक्रम करणं खूप मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे की समाजातील सर्व लोकांना एक दिशा देण्याचं काम होण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि विशेषतः म्हणजे की ही गोष्ट एक दैनिक प्रतीक यांनी घेतलेलं आहे, निळे प्रतीक यांनी घेतलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये यांनी समाजाप्रती काम करणाऱ्या लोकांची जी काही भावना ठेवून त्यांनी लोकांची निवड केलेली आहे, तर याबद्दल मी माझी कृतज्ञता त्यांच्याविषयी व्यक्त करतो. धन्यवाद. राजर्षी शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त जयंतीचे औचित्य साधून संपादक रतन साळवे यांनी निळे प्रतीक ही आपल्या दैनिक निळे प्रतीकचा 17वा वर्धापन दिन साजरा केला. आणि या कार्यक्रमाला सर्व मान्यवर, अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित झाले. आणि या कार्यक्रमाच्या ज्या गुणवंतांनी समाजसेवा केली अशा गुणवंतांचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देऊन त्यांचं प्रोत्साहन देण्यात आलं. असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजे. आणि पत्रकारिता कशी असावी यातून हे निळे प्रतीकचं एक आदर्श सर्व पत्रकारांनी किंवा आता जे होऊ इच्छिणारे जे पत्रकार आहेत किंवा दैनंदिन आहे त्यांनी सामाजिक भान ठेवून कुठलेही निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचारांना पुढे न जाता सकारात्मक विचार जर असेल तर समाज त्यांना पाठीशी घेतो, समाज त्यांना सहकार्य करतो. त्यावेळी एवढे 2 शब्द सांगून निळे प्रतीकला माझे हार्दिक शुभेच्छा. उलट संभाजीनगर तुमचं ऐतिहासिक नगर आहे आणि माझ्यासारख्या छोट्या माणसाला एका सोनेरी शहरामध्ये यायला अपॉर्च्युनिटी मिळाली, याचं माझं सौभाग्य आहे. नाही, आता कार्यक्रम संपूर्ण झाला तर या संदर्भात काय माझी निळे प्रतीकसारखी म्हणजे एक जर एका शब्दामध्ये या दैनिकाबद्दल बोलतं तर हा एक स्वाभिमानी दैनिक आहे. म्हणजे कुठेही न झुकलेला. खूप वेळा माझ्या भाषणात बोलतो की ते लाळपुशे लोक खूप आहेत. मी खूप यूट्यूबवरही पाहिले, लिहिणारेही पाहिले, नेतेही पाहिले, पण हा एक स्वाभिमानी आपल्या समाजासाठी एक चांगलं डिरेक्शन, दिशा दाखवणारा हे एक दैनिक आहे. आणि त्याच्या वर्धापन दिनादिवशी मला एक अपॉर्च्युनिटी भेटली इथे यायची, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची, याच्याबद्दल मी खूप आभारी. सर, तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलले, तर कसं बघता तुम्ही ते? सर, इट इज जस्ट अ पॉलिटिक्स. आणि मातंग समाजाला आजपर्यंत एवढं कळालं पाहिजे की कोणाच्याही आरक्षणावर ज्यावेळी गदा येते, माझा समाज त्यांच्यासाठी लढायला म्हणजे खाली उतरतो. आज तिथे कोणतरी त्यांचा एक नेता, म्हणजे थुकरटच नेता मी बोलतो, जो सावरकराचं नाव घेतो, टिळकाचं नाव घेतो, म्हणजे त्याला शाहू महाराज तो म्हणजे त्याला इतिहास माहीत नसावा, त्याला बाबासाहेबांचा इतिहास माहीत नाही आहे, त्याला महात्मा फुलेंचा इतिहास माहीत नाही आहे. म्हणजे जो माणूस म्हणजे ज्या
सावरकरांचं नाव घेत आहेत. ह्यांनी गोवळकरांचं नाव घेतलं. गोवळकरांना जर त्यांनी त्यांचं बंच ऑफ थॉट्स वाचलं किंवा त्यांचं एक भाषण आहे, इट इज अ रेकॉर्डेड भाषण, ज्याच्यामध्ये ते लंबोदरी ब्राह्मणांना सांगतात की खालच्या जातीच्या स्त्रियांबरोबर संबंध ठेवा म्हणजे ते शुद्ध होतील. असल्या घाणेरड्या लोकांना तुम्ही महाराष्ट्रातल्या म्हणजे मातीतलं मानता, हे आमचं दुर्दैव आहे आणि आम्ही त्याच्याविषयी काही आक्षेप घेऊ शकत नाही. हे आमचे हात कसे बांधले गेलेले आहेत आणि आम्ही हात बांधलेले नाही आहेत, आम्ही संविधानाने चाललो आहे. नाहीतर अशा माणसाचा थोबाड फोडायला वेळ आमच्या लोकांना लागणार नाही. पण आमची लोक आमच्या संविधानावर विश्वास ठेवत आहेत. ते जे मी इथे मुद्दामून त्या हळदीचा पण एक प्रथा सांगतो की आपल्या इथे पण काहीतरी लोक हळद साजरी करतात. जर प्रॉपर तुम्ही शास्त्रांमध्ये अभ्यास केलात तर हळद लावण्याची जी प्रथा आहे ती प्रथा म्हणजे तिथे ब्राह्मण जाऊन त्या स्त्रियांना म्हणजे जी वधू असते म्हणजे तिच्या शरीराला लावण्याचा त्याला हक्क होता आणि अख्ख्या गावाला तिथे दारू पाजायची, जी आजपर्यंत हळदीला दारू पिणं एक ट्रेडिशन आहे. ती सुरुवात त्यांनी केली आणि त्यांनी रात्रभर भोगायचं. ही प्रथा हळद प्रथा आहे. ठीक आहे ना. तर आपण असल्या म्हणजे ते ज्यावेळी गोवळकर सावरकर यांचं नाव घेतात लाज वाटली पाहिजे असं. SC मध्ये जवळपास 59 जाती आहेत. त्याच्या फक्त एकच जातीची उप आरक्षणाची मागणी करते, उपवर्गीकरणाची. जे शासनाकडून राज्य सरकारकडून 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही हे म्हणजे तेढ आहे, हा तेढ आहे. त्यांना अण्णाभाऊ साठेच माहीत नाही आहेत. मग जो माणूस RSSच्या लिडर्सची नावं घेतोय मग त्या माणसाला अण्णाभाऊ साठे काय माहीत असावा? अजिबात त्याचा काही संबंध नाही आहे. मातंग समाजाशीही त्याचा संबंध नाही आहे. जसं आमच्यामध्ये काही लाळपुशे नेते आहेत तसं हे पण लाळपुशेच नेते आहेत. म्हणजे जो RSSला एवढा सपोर्ट करतोय, अहो तुम्हालाही गावाबाहेर ठेवलं ना, तुम्हीही कुठली कामं केली आहे ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही ते गुडसात चाण्या खाऊनच जगलेला आहात. तुम्ही तो दिवस कुठे विसरताय सर? आणि लाज वाटली पाहिजे इतकं अपमानजनक बोलायला. आता ह्याच्या पलीकडे आपल्याला म्हणजे त्यांना एवढं कळत नाही हे जे 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 डिवाइड अँड रूल आहे, जे हे उच्चवर्णीय करतायत, ह्याचे तुम्ही ॲक्च्युली बळी पडलेला आहात हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता प्रॉपर बौद्ध समाजाने काय करायला पाहिजे? बौद्ध समाजाने म्हणजे काय झालं माहीत आहे का, माझा डॉक्टर सांगतो की ऑइली खाऊ नको, तिखट खाऊ नको, तेलकट खाऊ नको. मी सगळं खातो आणि नंतर बोलतो हा माझा डॉक्टर आहे. तसं जे जे बाबासाहेबांनी करायला सांगितलं त्याच्या उलट अर्थी आम्ही करतो आणि सांगतो आम्ही जयभीमवाले आहोत. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या समाजाच्या सगळ्या नेत्यांनी किंवा समाज कार्य करणाऱ्यांनी विहारं बनवण्यापेक्षा एखादं दुकान टाकावं, आपल्या मुलांना रोजगार द्यावा. आपली मुलं कशी सुशिक्षित होतील. बाबासाहेबांनी जाता जाता आपल्याला बौद्ध धम्म दिला आणि या बौद्ध धम्माचा म्हणजे मी तुमच्या याच्यावरच चॅनलवरच बोलतो की ज्यावेळी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या होत्या त्या आम्ही लिहिल्या होत्या की आम्ही ब्रह्मा विष्णू महेशला मानणार नाही वगैरे वगैरे. आणि त्यावेळी 1.5 महिन्यानंतर इलेक्शन होतं. तिथे माझे आजोबा पण होते, तिथे माईसाहेब होत्या आणि सगळ्या नेत्यांनी सांगितलं की आता 1.5 महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत आणि आपण बुद्धिस्ट होणार, मग आपल्याबरोबर कुठलाही दुसरा समाज येणार नाही. तर बाबासाहेबांनी ते आम्ही केलेलं ते प्रतिज्ञापत्र परत घेतलं, त्याच्यात खाडाखोड केली आणि ते आम्हीचं मी केलं. मी आणि माझी बायको आम्ही बौद्ध धम्मात जातोय, तुम्ही झक मारा, हे शब्द बाबासाहेबांचे होते. आणि आपल्या समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला, बाकी कोणीही घेतलेला नाही आहे. तर आपण ह्या बौद्ध धम्मानीच, इफ यू अंडरस्टँड इकॉनॉमिक्स ऑल्सो, जगातले सगळे प्रगतशील देश बुद्धिस्ट आहेत. जर आपल्या नेत्यांनी इथे दिल्लीमध्ये मारामारी न करता जर इंटरनॅशनल बुद्धिझमला हाक मारली, एका प्लॅटफॉर्मवर आले जिथे म्हणजे अंबानी किंवा नरेंद्र मोदी बाहेर जाऊन सांगतो की मी बुद्धाच्या देशातून आलो,
म्हणजे तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की बुद्धाचं इकॉनॉमिक्स त्यांना कळालं, तुम्हाला कळालेलं नाही आहे. इथे जय भीम बोलणारे लाजणारी लोक आहेत. मी छातीवर खरंच शो ऑफ म्हणून लावत नाही. मला अनोळखी माणूस पण जो माझा आहे तो येऊन समोरून मला जय भीम बोलतो आणि तो अभिमानाचा आणि आनंदाचा माझ्यासाठी क्षण असतो. तर आपल्या मुलांनी इकॉनॉमिक्सकडे लक्ष द्यावं. आणि हे नेते म्हणजे कोण 10-15 जणं त्याच्या पाठी आले की लगेच ते नवीन दुकान मांडतात, आपला पक्ष काढतात, त्यांचं डिपॉझिट जप्त होतं. तर अशा लोकांच्या पाठी न पळता ह्यांनी इकॉनॉमिक्सवर काम करावं. आणि ह्या पिढीने जर इकॉनॉमिक्सवर काम केलं तर येणारी पिढी नक्की शासनकर्ती बनेल. आणि आता आपल्याला वोट घ्यायचं आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्याला आता EVMच घ्यावं लागेल असं मला वाटतं आहे. म्हणून त्याच्यासाठी पैसा लागतो सर. धन्यवाद. सर, तुम्ही तब्बल 16 वर्ष संघर्ष केला दैनिक चालवण्यामध्ये, आता 70 वर्ष तुमचं सुरू झालं, तर काय काय मार्ग वरती घ्या ना थोडं. खरं म्हणजे वृत्तपत्र चालवणं फार कठीण आहे आणि हे कठीण काम आम्ही 17 वर्षापासून पेरलेलं आहे. आणि साधं सोपं काम करण्यामध्ये मला असं वाटतं काहीच अर्थ नाही. जे कठीण काम आहे तेच आपण केलं पाहिजे आणि आपण त्या कामासाठी पात्र आहोत हे दाखवून दिलं पाहिजे. त्यासाठी आपण हा लढा आतापर्यंत लढलेला आहे, गेली 17 वर्षापासून लढतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त गुडमॅन रोहित पिसाळ सर या ठिकाणी आले, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, आता सध्या माझ्या बाजूला उभे आहेत. तर मी आता फुल चार्ज झालेलो आहे आणि आता अधिक जोमाने मी काम करणार आहे. आज किती जणांना पुरस्कार? आज एकूण 20 जणांना राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने आपण सन्मानित केलेलं आहे. आणि त्या सन्मानाच्या मागची भूमिका आपली अशी आहे की जो समाजासाठी माणूस प्रपंच सोडून, आपलं घरदार सोडून समाजासाठी झटतोय, मरतोय, त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा. आणि या पुरस्कारातून त्यांनी मोटिवेट व्हावे, आणखी पेटून त्यांनी काम करावं, अशी एक भूमिका त्या पुरस्काराच्या मागे होती. आणि ते सर, आपण मुंबई आवृत्ती, पुणे आवृत्ती केव्हा सुरू करणार? सध्या तर नियोजन नाही आहे, पण लवकरच भरारी उंच घेण्याचा विचार आहे, आपल्याला दिसतं. थँक्यू. सर्वप्रथम सर्वांना राजश्री शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दैनिक निळे प्रतीकच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या भव्य सोहळ्यात उपस्थित राहण्याचा मला आनंद झाला. गेली 17 वर्षे निळे प्रतीक हे वृत्तपत्र समाज प्रबोधन, संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. या यशस्वी उपक्रमासाठी दैनिक निळे प्रतीकचे माननीय संपादक, आमचे मित्र आयुष्मान रतनकुमार साळवे साहेब, आयोजक आणि संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. पुढील काळातही हे माध्यम सत्य, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा आवाज बनून कार्यरत राहू ही शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा राजश्री शाहू महाराज जयंतीच्या आणि निळे प्रतीकच्या 17व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय शाहू, जय संविधान. सर्वांना सर्वांना सप्रेम जय भीम. मी सौ प्रतिमा अमोल जुंबडे, रिसोडवरून आली आहे, वाशिम जिल्हा. मला आज पुरस्काराने सन्मानित केलं आहे, त्याबद्दल मी साळवे सरांचे खूप खूप धन्यवाद मानते. की खरंच समाजात आपण सत्कार्य करत असतो, पण नकळत समाज त्याची दखल घेते आणि कुठेतरी आपल्याला पुरस्कारित सन्मानित करते. ही आपल्या एक कार्याची पोहोच पावती असते आपल्यासाठी, जेणेकरून आपल्याला अजून स्फूर्ती येते की काहीतरी अजून आपण समाजासाठी करत जाऊ. आज म्हणजे मी वयानं खूप मोठी नाही आहे, पण माझ्या म्हणजे सुरुवात आहे समाजात मध्ये काही ना काहीतरी माझे योगदान देण्याचे. मी धम्मदान करते सर. प्रत्येक म्हणजे श्रामनेर शिबिराचं जेव्हा आयोजन असते माझ्या गावामध्ये, तेव्हा 10 दिवस माझे श्रमदान आणि धम्मदान दोन्ही असते. तसेच मी माझं वैयक्तिक एक मेडिकल सर एक चालवत आहे, जे 2 ब्रँच आहेत आमच्या मेडिकलचे. आणि तसेच जे गोरगरीब आहे, त्यांची परिस्थिती नाही आहे, पण जे दुखण्यामुळे हे आहेत, त्रस्त झालेले आहेत, त्यांना मी सर कमी दरामध्ये औषधी देते. आणि सध्या एका मार्केटिंग करते मी. सनेज कंपनीची एमरल्ड डायरेक्टर आहे सर. त्याच्या थ्रू पण मी बऱ्याच जे गोरगरीब आहेत त्यांना खूप मदत केलेली आहे सर. आणि इथून पुढेही सर करत राहणार. आणि सर माझी या कार्याची दखल घेऊन सरांनी मला हा म्हणजे पुरस्काराने मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी सर्व टीमचे धन्यवाद मानते सर. जय भीम. आज शाहू महाराजांची जयंती, जनतेचा राजा, समाज सुधारक आणि लोकशाहू राजा, लोककल्याणाचे राजे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार मिळतो सर्वांना, तर खूप मोठी गोष्ट आहे. राजांनी जनकल्याणासाठी शाळा काढल्या
प्रत्येका गरिबातले गरीब शिकले पाहिजे. आणि आताचे कार्यकर्ते शिक्षण बंद करू लागले. तर आजच्या दिनी एवढंच सांगू इच्छिते की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. शाहू महाराजांच्या आज जयंतीनिमित्त सजग कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव वाढवला. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्यांनी शुभेच्छा. आणि राजा असावा तर शाहू महाराजांसारखा गोरगरिबांच्या न्यायाच्या हक्काचा राजा. आताच्या राजांनी सर्व शिक्षण बंद केलं आणि गरिबाची दशा करणं लावली. ते राजे होते गरिबांचे प्रेम करणारे, गरिबांची किंमत करणारे. तर असा आदर्श राजांचा सर्व समाजातील माणसांनी आदर्श घ्यावा आणि आदर्श समाज घडवावा. एवढंच मी त्यांच्या जयंतीनिमित्त सांगू इच्छिते आणि सर्वांना धन्यवाद. जय